हरिओम. श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. आपण उपनिषद अध्ययनामध्ये कठोपनिषदातल्या पहिल्या अध्यायातल्या तिसऱ्या वल्लीचं अध्ययन आता करणार आहोत. या अध्यायामधल्या पहिल्या मंत्रात यमराज नचिकेताला जीवात्मा आणि परमात्मा यांचा नित्य संबंध काय आहे आणि त्यांचं निवासस्थान कोणतं आहे हे गूढ ज्ञान देत आहे. पहिल्या श्लोकामध्ये यमराज सांगतायत, ऋतं पिबंतौ सुकृतस्य लोके गृहां प्रविष्टौ परमे परार्धे छाया तपौ ब्रह्मविदो वदन्ति पंचाग्नयो ये त्रिनचिकेताः. सुकृतस्य लोके, शुभ कर्म करणाऱ्या मनुष्याच्या शरीरामध्ये, परमे परार्धे परब्रह्माचा उत्तम निवास असतो हृदयामध्ये. गृहां प्रविष्टौ, बुद्धिरूप गुहेमध्ये तो लपलेला असतो. ऋतं पिबंतौ, सत्य रूप असल्याचं पाणी पिणारा म्हणजे सत्य बोलणारा. छाया तपौ, छाया आणि म्हणजे सावली आणि ऊन हे जसे परस्पर भिन्न आहेत, तसं ब्रह्मवेत्ता ज्ञानी पुरुष म्हणतात की सत्य आणि असत्य या दोन गोष्टी भिन्न आहेत. त्रिनाचिकेता, 3 वेळा अग्नीचं चयन करणाऱ्या हे नचिकेता, 3 वेळा अग्निविद्या प्राप्त करून त्याप्रमाणे अग्नीचं चयन करणाऱ्या हे नचिकेता, पंचाग्नी संपन्न गृहस्थ जे असतात म्हणजे जे अग्नीची सेवा करणारे असतात, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे जीवात्मा आणि परमात्म्याचा संबंध सांगितलेला आहे. आता हे थोडं सविस्तर बघूया. यमराजांनी या ठिकाणी जीवात्मा आणि परमात्मा यांच्या नित्य संबंधाचा परिचय दिलेला आहे. ब्रह्मवेत्ता असलेला ज्ञानी, महानुभाव आणि यज्ञ इत्यादी शुभकर्माचं अनुष्ठान करणारे आस्तिक लोक, सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मनुष्याचं शरीर किंवा मनुष्य योनी मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे. पूर्वजन्माच्या अनेक पुण्यकर्मामुळं मनुष्यजन्म मिळालेला आहे. मनुष्यजन्म परमदयाळू असलेल्या परमेश्वराने कशासाठी दिलेला आहे की त्याच्या हृदयामध्ये साक्षात परमेश्वर निवास करतो. एवढंच नाही, जीवात्मा आणि परमात्मा दोघेही हृदयामध्ये राहतात आणि मनुष्याच्या बुद्धिरूप गुहेमध्ये ते काय करतात, ते प्रेरणा निर्माण करतात, ते सत्य सांगायला भाग पाडतात. म्हणून मनुष्याने सत्फल करावे म्हणजे अवश्य सत्य बोलावे. भगवद्गीतेतल्या 5व्या अध्यायातल्या 29व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भोक्तारम यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम सरुधम सर्वभूतानां ज्ञात्वात्मां शांतिमृच्छति. हे अर्जुना, मी सगळ्या यज्ञांचा तपांचा भोक्ता आहे. सर्व लोकांचा परमेश्वर मी आहे आणि सर्व प्राणीमात्रांचा मी मित्र आहे. हे जो समजून घेतो
तो मोक्ष मिळवतो. भगवंत आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामध्ये स्थित आहे हे जो समजतो, याची जाणीव ज्याला आहे, तो मनुष्य पाप कर्म करत नाही. कारण त्याला खात्री असते की हृदयात असलेला परमात्मा मी जे काही पाप करतोय, जे असत्य बोलतोय, त्याचं फळ मला तो देणार आहे. जीवात्मा आणि परमात्मा हे सावली आणि ऊन याप्रमाणे भिन्न आहेत. जीवात्मा सावलीप्रमाणे आहे, तो अल्प प्रकाश देणारा आणि अल्पज्ञानी आहे. म्हणून तो असत्य बोलण्याची प्रेरणा देतो. परंतु परमात्मा उन्हाप्रमाणे पूर्ण प्रकाश आणि सर्वज्ञ आहे, म्हणून तो सत्य बोलण्याची प्रेरणा देतो. हे रहस्य समजून घेऊन जो कोणी आपल्या सामर्थ्याचा अभिमान न करता आपल्या अंतर्यामी सदा सर्वदा परमात्मा आहे याचं चिंतन करतो, त्याला मोक्ष मिळतो. आता हे जरा आणखीन सोपं करूया. क्रमांक 1, यमराज यांनी जीवात्मा आणि परमात्म्यांचं दोन्हींचं स्थान हे हृदय सांगितलेलं आहे. इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं. आता हे दोघं हृदयात जरी राहत असले तरी ते ऊन आणि सावलीप्रमाणे आहेत. दुसरा मुद्दा झाला क्लिअर. तिसरा मुद्दा काय? परमात्मा हा उन्हाप्रमाणे स्वच्छ प्रकाश देणारा आहे आणि तो सत्य बोलायला लावणारा आहे. आणि जीवात्मा हा सावलीप्रमाणे कमी प्रकाश देणारा आहे आणि तो असत्य, अभिमान, लोभ वगैरे देणारा आहे. म्हणून जो मनुष्य साधक असतो, खऱ्या अर्थाने साधक असतो, तो काय करतो? आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे, जो सर्वज्ञ आणि सत्यप्रकाशी आहे, त्याचंच चिंतन करतो, जीवात्म्याचं चिंतन करत नाही. परमात्म्याचं चिंतन करतो. मनुष्य मेल्यानंतर त्याचा जीवात्मा भोग भोगण्यासाठी दुसऱ्या योनीमध्ये जातो. त्याचे कर्मफल जीवाजवळ असतात आणि आत्मा दुसऱ्या योनीत जातो. हा जो जीव असतो कर्मफल घेऊन, तो जीव भगवंताने ठरवलेल्या ठिकाणी जातो आणि आत्मा पुढच्या योनीमध्ये जातो. जसं तुम्हाला सांगितलं, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानि संयाती नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा जुनं शरीर टाकून नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. आता ह्याच्यासाठी तुम्हाला मी एक अत्यंत सोपं उदाहरण देतो. आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामध्ये परमात्मा असलेल्याची जाणीव पहिल्यांदा व्हायला पाहिजे साधकाला, म्हणजे त्याच्या हातून पापकर्म घडत नाही. आता ह्याला सोपं उदाहरण काय? तर घरामध्ये एक शाळेत जाणारा मुलगा असतो 4थी-5वी मध्ये. त्याचे वडीलही घरातच असतात. आता खरं म्हणजे मुलाला बाहेर खेळायला जायचं असतं, पण घरात वडील आहेत. आत्ता आपण खेळायला गेलो तर ते आपल्याला घरी बोलावतील आणि चोप देतील, मार देतील, ही त्याला भीती असते. म्हणून तो काय करतो? बापरे, वडील घरात आहेत असं समजून पुस्तकात डोकं घालून बसतो
अभ्यास करतो. तसं साधक मनुष्याला साधना करायची असते. आपल्या हृदयातला भगवंत आपण जर पाप केलं तर आपल्याला शिक्षा करणार आहे, नीच योनीमध्ये घालणार आहे, आपल्याला आपल्या पापकर्माची फळं देणार आहे, हे समजून घेऊन पुण्यकर्मच करण्याला प्रवृत्त होतो. हे या श्लोकात यमराजाला सांगायचं आहे. पुन्हा एकदा ह्याची रिव्हिजन करूया. थोडासा हा कठीण श्लोक आहे. यमराजाने कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या वल्लीमधल्या पहिल्या श्लोकात असं सांगितलेलं आहे. एक, मनुष्याच्या हृदयामध्ये जीवात्मा आणि परमात्मा असतात. जीवात्मा आणि परमात्म्यांचं स्थान मनुष्याचं हृदय आहे. क्रमांक 2, मनुष्याच्या मस्तिष्काच्या गुफेमध्ये बुद्धी आहे. ती सारासार विचार करण्यासाठी दिलेली आहे. क्रमांक 3, परमात्मा हा सूर्यप्रकाशाप्रमाणे सत्य, लख आणि तेजस्वी आहे, परंतु जीवात्मा सावलीप्रमाणे थोडासा कमी प्रकाश देणारा आणि असत्याकडे नेणारा आहे. क्रमांक 4, खरा साधक काय करतो? जीवात्म्याचं चिंतन न करता परमात्म्याचं करतो, कारण परमात्मा त्याची सत्यासत्य कर्मफलं पाहणार आहे, ही त्याला जाणीव आहे, आणि ही जाणीव असलेलाच खरा साधक आहे, असं यमराजाला सांगायचं आहे. मला वाटतं आता हा श्लोक क्लिअर झाला असावा. आता दुसऱ्या श्लोकाकडे जाऊया. आता जो साधक असतो तो परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी काय करतो की परमेश्वराचीच प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, मला तुला प्राप्त करून घ्यायचं आहे, मी तुझ्या अधीन झालेलो आहे. यसेतु राजानाम अक्षरम ब्रह्मयत तत्परम अभयम तितीर्षापारम नचिकेतम शकेमही. ईजनानाम, यज्ञ करणाऱ्या लोकांना, यहा सेतु, दुःख समुद्राच्या पार करणाऱ्याला योग्य सेतू आहे, योग्य मार्ग आहे. काय? यज्ञ करणे. हे नचिकेता, पारम तितीर्षताम, संसार समुद्राला पार करण्याची इच्छा जे करतात, यत अभयम, जे भयरहित पद आहे, अक्षरम, जे अविनाशी आहे, परम ब्रह्म, परमपुरुषोत्तमाचं पद आहे, शकेमही, जाणण्याला आणि प्राप्त करणाऱ्याला आम्हाला समर्थ कर, असा साधक प्रार्थना करतो. यमराज आता काय सांगतायत नचिकेताला? जे मुमुक्षु असतात, ज्यांना मोक्षप्राप्तीची इच्छा आहे, ज्यांना परब्रह्म पुरुषोत्तमाची प्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे, ते परमात्म्यालाच प्रार्थना करतात. कारण त्याला जर प्रार्थना केली तरच तो देऊ शकणार आहे ना. कारण आपल्याला योग्य गती द्यायचं कार्य कोणाचं आहे? परमात्म्याशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही. आपल्याला एखाद्या कार्यक्रमासाठी काहीतरी डोनेशन घ्यायचं आहे, तर आपण डोनेशन देणाऱ्या 1,00,000 रुपये समजा आपल्याला डोनेशन पाहिजे, तर 1,00,000 रुपये जो देऊ शकेल अशाच व्यक्तीकडे आपण जाणार ना, का उगीच कुणाकडे पण मध्यमवर्गीय माणसाकडे जाणार नाही आपण. तसं यमराज सांगतायत की ज्याला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे तो परमेश्वरालाच प्रार्थना करतो की हे परमात्म्या, आपण मला सामर्थ्य द्या, माझ्याकडून शुभ कर्म होऊ देत,
तुमच्या आज्ञेप्रमाणे त्यांचं अनुष्ठान माझ्या हातून होऊ दे, माझ्या मनाला प्रसन्नता लाभू दे, आणि हा जो असार संसार आहे त्यातून मला पार करायचं आहे, आणि विरक्त पुरुषांसाठी असलेलं निर्भय, अविनाशी आणि पुरुषोत्तम भगवानच्या प्राप्तीचं जे पद आहे ते मिळवण्यासाठी मला योग्य व्हायचं आहे. ही प्रार्थना म्हणजे भगवंताला प्राप्त करून घेण्याची सरळ सरळ साधना आहे असं यमराज सांगतात. पुन्हा एकदा बघा, दुसऱ्या श्लोकामध्ये यमराज नचिकेताला काय सांगतात? हे नचिकेता, ज्याला परमतत्व प्राप्त करून घ्यायचं आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, तो मनुष्य एक प्रकारची प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेप्रमाणे आचरण सुद्धा करतो. नुसती प्रार्थना करण्यात काय अर्थ नाही. आपण नुसती जर देवाला प्रार्थना केली की मला चांगल्या मार्काने पास कर, तसं होत नसतं ना. पण अभ्यास करावाच लागतो. तसं परमेश्वराला हे साधक लोक प्रार्थना करतात. काय करतात? हे परमेश्वरा, आम्हाला असं सामर्थ्य दे की माझ्याकडून शुभ काम होऊ देत, सगळ्या शुभ कामाची माहिती मला होऊ दे, तुझ्या आज्ञेप्रमाणे अनुष्ठान करण्याची बुद्धी मला दे, मला प्रसन्नता दे. हे दुःखरूपी जो संसार आहे तो पार करण्यासाठी मनाच्या प्रसन्नताची आवश्यकता आहे, ती मला तू दे. कारण तू दिलेलं स्थान हे कशाचंही भय नसलेलं निर्भय स्थान आहे, अविनाशी आहे, आणि मला भगवान पुरुषोत्तम यांच्या जवळ जाण्याचं साधन असलेली ही सगळी कर्म, याला योग्य मला बनव. जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात, म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम. अगोदर मन प्रसन्न पाहिजे, तर तुम्ही तुमचं काम करू शकता. तुमच्या मनामध्ये जर संभ्रमावस्था असेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती म्हणून तो युद्ध करू शकत नव्हता. श्रीकृष्णाने त्याचं समुपदेशन केलेलं आहे, काउन्सिलिंग केलेलं आहे की तू युद्ध करण्यासाठी योग्य कसा आहेस आणि शोक करण्यासाठी योग्य कसा नाहीस, हे त्याला समजून दिलेलं आहे. मग पहिल्यांदा काय केलं त्यांनी की तुझं कर्तव्य काय, तू युद्ध का करायला पाहिजेस, अन्याय आणि अत्याचाराचं निर्दालन करणं हे क्षत्रियांचं काम आहे, आणि या सगळ्यांना जर तू जर मारलंस तर ते पाप तुला येणार नाही, हे कधीतरी मरणारच आहे, तू फक्त निमित्त मात्र आहेस, यांना तू मारलंस असं तू समजू नकोस. आणि तू जर तुझं कर्तव्य केलं नाहीस तर तू नरकात जाऊन पडशील. आता यमराजाने हेच नचिकेताला सांगितलेलं आहे की पहिल्यांदा मन प्रसन्न करून ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात म्हणून परमेश्वराची प्रार्थना हे साधक लोक करत असतात. आता काय सांगतात तिसऱ्या श्लोकात? आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू बुद्धिं तु सारथिं विद्धी मनः प्रग्रमहेवेव च. आत्मानं, जीवात्मा, रथिनं, या शरीररूपी रथाचा स्वामी आहे, विद्धी असं समज. शरीरम एव रथम, शरीर हे रथ आहे असं समज. तू बुद्धिं सारथिं, बुद्धी ही सारथी आहे. च मनः एव, मनालाही
प्रग्रहम लगाम लावला पाहिजे. मन हे घोड्याप्रमाणे उधळू शकतात म्हणून त्याला लगाम लावला पाहिजे. आता काय सांगतात बघा. हे नचिकेता, हे शरीर म्हणजे रथ आहे. शरीर हे काय आहे? रथ आहे. त्याचा मालक कोण? जीवात्मा. जीवात्मा हा त्याचा मालक आहे. इथपर्यंत समजलं? ठीक. शरीर हा रथ आहे, जीवात्मा त्याचा मालक आहे. आणि या रथाला सारथी कोण आहे? बुद्धी आहे. बुद्धी याचं सारथ्य करणारी आहे. म्हणजे कुठल्या दिशेला जायचं, किती वेगात जायचं हे ठरवणारी बुद्धी आहे. आणि मन काय आहे? मन हे घोड्यासारखे आहेत. त्यांना लगाम घातला पाहिजे, म्हणजे त्यांचं नियमन केलं पाहिजे. नाहीतर ते चौखूर उधळतील आणि मग रथ कुठेतरी अपघातात पडून जाईल. 5 घोडे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. त्यांचं नियमन करणारं म्हणजे लगाम आहे, ते कंट्रोल करतो. त्या रथ पाठीमागचा हा शरीर आहे, तो त्या पंच इंद्रियांबरोबर भरकटत जाणार आहे. जीवात्मा त्याचा आत बसलेला मालक आहे आणि बुद्धी ही सारथी आहे. जीवात्मा बुद्धीला सांगतो हे तिकडं चल, त्याप्रमाणे सारथी घेऊन जाईल. पण ज्याची बुद्धी चांगली आहे, जो साधक आहे, जो सत्वगुणी आहे, ज्याने षड्रिपूंचा त्याग केलेला आहे, त्याची शुद्ध आणि स्वच्छ बुद्धी मनरूपी घोड्यांना लगाम लावेल आणि भगवंताच्या प्राप्तीकडे आपला रथ घेऊन जाईल. इतका सोपा अर्थ आहे याचा. आता 4थ्या श्लोक मंत्रामध्ये इंद्रियाणि ह्यानारुर विषयास्तेनुगोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्तेत्युर्हुमनीषिणः. मनीषिणः म्हणजे ज्ञानी लोक. इंद्रियाणि हयान आहुः, इंद्रियांना घोडे असं मानतात. हे विषय कोण आहेत? घोड्यांना जे समोर काही दिसतंय ते त्यांचे विषय आहेत इंद्रियांचे. आत्मेंद्रिय मनोयुक्तम, शरीर इंद्रिय मन ह्या सगळ्यांच्या जवळ राहणारा जीवात्मा असतो, तो भोक्ता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं आयुष्य हे, या श्लोकाचा अर्थ तुम्हाला भावार्थ सांगतो. यमराजांना असं म्हणायचं आहे की आपलं आयुष्य हे रथामधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशासारखं आहे. इथपर्यंत समजलं? आपलं आयुष्य हे 5 घोडे जोडलेल्या एका रथामध्ये बसून प्रवास करणाऱ्यासारखं आहे. आपला प्रवास चाललेला आहे आयुष्याचा. त्याला पुढं 5 घोडे आहेत, रथ आहे. त्या रथामध्ये आपण म्हणजे जीवात्मा बसलेला आहे, तो या रथाचा स्वामी आहे. रथ हे त्याचं शरीर आहे. कळलं? झालं, इथपर्यंत क्लिअर. आता 5 घोडे म्हणजे श्रोत्र, चक्षु, कान, नाक, डोळे, जीव आणि त्वचा, हे 5 घोडे आहेत. ठीक आहे. ही जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, त्यांना जे समोर दिसतंय त्या घोड्यांना, हे त्यांचे विषय आहेत. मग ते चांगले असतील वाईट असतील, हे त्यांचे विषय आहेत. आता समोर देऊळ दिसतंय का जंगल दिसतंय, काय ज्या ठिकाणी जाऊ नये अशी जागा दिसतेय, हे त्या जागेवरती अवलंबून आहे. मग जीवात्मा काय करतो? त्याच्या हातामध्ये लगाम असतो. घोड्यानं कोणत्या बाजूला वळवायचं हे तो ठरवतो. म्हणजे घोड्यांना परब्रह्मप्राप्तीच्या मार्गाकडे घेऊन जायचं.
घोड्यांना जिथं लोभ क्रोध मोह आहे, ज्या ठिकाणी ची जागा सांगितलेली आहे, ज्या ठिकाणी जुगार मद्य हिंसा अत्याचार परस्त्री ह्या सगळ्या कलीच्या जागा आहेत. भागवत महापुराणाच्या 2ऱ्या स्कंदामध्ये याचा उल्लेख आहे. परीक्षित राजाने कलीला राहण्यासाठी कोणत्या जागा दिल्या? ज्या ठिकाणी मद्य आहे, ज्या ठिकाणी जुगार चालतो, ज्या ठिकाणी सोनं आहे, ज्या ठिकाणी स्त्रियांवरती अत्याचार चालतो, ज्या ठिकाणी हिंसा चालू आहे आणि ज्या ठिकाणी कुलीन स्त्रिया नाहीत, अशा ज्या जागा आहेत त्या ठिकाणी कलीचा प्रवेश आहे. मग या ठिकाणी जायचं रथ घेऊन का भगवंताच्या सान्निध्यात जायचं, का जंगलात जायचं शिकार करायला, का आणखी कुठं जायचं, हा जीवात्मा ठरवतो. आणि त्या घोड्याला जो लगाम लागलेला आहे त्या लगामावर नियंत्रण करून साधक परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाकडे धावत असतो, अशी त्यांनी रथाची उपमा दिली आहे. आता 5व्या श्लोकामध्ये यमराज सांगतायत, यस्त्वविद्यावान भवत्युक्तिं मनसा यदा तस्येंद्रियाणाद्वशान्नी दृष्टाश्वा इव सारथेः यस सदा अविज्ञानवान. जो नेहमी विवेकहीन विचारहीन असा बुद्धिमान अयुक्तेन मनसा चंचल मनाने भवती असतो, तस्य इंद्रियाणी सारथे हे दुष्टाश्वा. त्याची इंद्रिये ज्या सारथ्याचं रथ चालवण्याकडे लक्ष नाही अशाप्रमाणे त्याची अवस्था होते आणि त्याची घोडे हे दुष्टांच्या प्रमाणे चालायला लागतात. आता याचा जरासा खुलासा करतो. यमराजांना नचिकेताला असं सांगायचं आहे, आता मी जी शरीराला रथाची उपमा दिली, घोड्यांना पंचज्ञानेंद्रियाची उपमा दिली, रथाचा मालक म्हणून जो जीवात्मा आहे, बुद्धी ही सारथी आहे. आता या रथातून आपल्या जीवनाचा प्रवास चाललेला आहे. चाललेत घोडे पुढं, परंतु सारथी बेसावध असताना घोडे जसे वाटेल तिकडे उधळतात, तशी आपली बुद्धी जर बेसावध असेल, कारण बुद्धी सारथी आहे, बुद्धीला जर सारासार विचार करता येत नसेल तर ते घोडे आपल्या मनाने वाटेल तिकडे जातात. मग काही वेळा काय होतं, एक घोडा डावीकडे जायला लागतो, एक उजवीकडे जायला लागतो, एक तिसरीकडे जायला लागतो आणि सगळा गोंधळ होतो आणि तो रथ काय होतो, कोलमडतो. या बुद्धीकडून काय अपेक्षा आहे, हे 5ही इंद्रिय स्वरूप घोडे सरळ मार्गाने जावेत, त्यांनी इकडं तिकडं पाहू नये, कुठल्याही आकर्षणाला बळी पडू नये, त्यांनी चौखूर उधळू नये, त्यांच्यावरती नियंत्रण करावं. लगाम नावाचं जे नियंत्रण आहे ते बुद्धी नावाच्या सारथ्याने आपल्या हातामध्ये घट्ट ठेवावं. त्याला योग्य अशा पद्धतीने त्याने हाताळावं. म्हणजे ही जी घोडे आहेत ते आपल्या नियंत्रणाखाली, बुद्धीच्या नियंत्रणाखाली राहतील. नाहीतर आपल्याला जायचं आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि त्या घोड्याने समजा कुठंतरी हरभरा किंवा हिरवं गवत बघितलं की ते पळाले तिकडं. का पळतात? कारण बुद्धिरूपी सारथ्याचं लक्ष नाही आहे तिथं, त्याचं नियमन नाही आहे, त्याचा कंट्रोल नाही आहे. जसं कारच्या ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानंतर ती झाडाला धडक मारू शकते किंवा एखादा दुसरा ॲक्सिडेंट करू शकते,
कारण सारथ्याचं किंवा त्या ड्रायव्हरचं लक्ष नसतं. तसं बुद्धीच्या बाबतीत होऊ नये ही काळजी आपण घ्यायची. म्हणजेच आपल्याला आपली बुद्धी शुद्ध ठेवायची आहे. आपल्या बुद्धीची एकाग्रता भगवंताच्या मार्गावर लावायची आहे, असं या 5व्या श्लोकामध्ये यमराजाने सांगितलेलं आहे. मध्ये थोडासा व्यत्यय आला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आज आपण इथंच थांबूया. उद्या कठोपनिषदातल्या 1ल्या अध्यायाच्या 3ऱ्या वल्लीतला 6वा श्लोक आपण पाहूया. हरिओम.